16 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच पाय दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 14. स्पष्टीकरण. अलीकडेच पाय दिवस 14 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी मार्च 14 रोजी गणितातील स्थिरांक पायच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, ज्याचे मूल्य अंदाजे 3.14 असते. हे मूल्य मार्च म्हणजेच तिसरा महिना, महिन्याच्या 14 तारखेला दर्शवते. यावर्षी गुगलने देखील एका खास डूडलच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला. मुख्य तपशील. तारीख मार्च 14 म्हणजेच तिसरा महिना आणि तारीख 14. उद्देश गणिताप्रती आवड निर्माण करणे आणि पायचे महत्त्व समजावून सांगणे. इतिहास. याची सुरुवात 1988 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी केली होती. विशेष योगायोग. हा दिवस प्रसिद्ध शास्त्रज्ञ एल्बर्ट आइन्स्टीन यांचा जन्मदिवस देखील आहे. महत्त्व. पाय हा वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांचे गुणोत्तर आहे. प्रश्न 2. अलीकडेच अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान फ्रीडम शील्ड हा मोठा संयुक्त सैन्य सराव सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दक्षिण कोरिया. स्पष्टीकरण. अलीकडेच अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी मार्च 2026 मध्ये फ्रीडम शील्ड नावाचा एक मोठा संयुक्त वार्षिक सैन्य सराव सुरू केला आहे. या सराव 11 दिवसांचा आहे. या सरावाचा उद्देश उत्तर कोरियाच्या अणु आणि क्षेपणास्त्र धोक्यांविरुद्ध दोन्ही देशांची संरक्षण क्षमता, समन्वय आणि प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे हा आहे. दक्षिण कोरिया देशाची माहिती. राजधानी सोल. चलन दक्षिण कोरियन वॉन. अध्यक्ष ली जे म्यूंग. आता पाहू दक्षिण कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सक येल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात बडी स्क्वॉड्रन नावाचा संयुक्त हवाई सराव सुरू करण्यात आला. दक्षिण कोरियाच्या माजी प्रथम महिला किम कियान यांना 20 महिन्याची शिक्षा झाली. दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक AI कायदा मंजूर केला. दक्षिण कोरिया अत्यंत शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र HwinMo-5 तैनात करणार आहे. भारत आणि दक्षिण कोरिया यांनी पहिला नौदल सराव NROKN आयोजित केला. गौरांगलाल दास यांची दक्षिण कोरियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी दक्षिण कोरियाच्या जेजू बेटाजवळ फ्रीडम एज सैन्य सराव केला. प्रश्न 3. अलीकडेच हायवे प्रदूषणाशी लढण्यासाठी भारताचा पहिला मायक्रो एलगी एअर टॉवर कोठे बसवण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. अलीकडेच हायवेवर वाहन प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारताचा पहिला मायक्रो एलगी आधारित प्युअर एअर टॉवर नवी दिल्लीतील एअरोसिटी कॉरिडॉरजवळ स्थापित करण्यात आला आहे. हे शेवाळाचा वापर करून हवा शुद्ध करते. थोडक्यात हा नाविन्यपूर्ण टॉवर हवेतील कार्बन डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक शोषून घेतो आणि ऑक्सिजन सोडतो, जो पारंपरिक स्मॉग टॉवर्सच्या तुलनेत अधिक प्रभावी आहे. प्रश्न 4. अलीकडेच HDFC अर्गो जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, पार्थनील घोष. स्पष्टीकरण. भारताच्या विमा क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण नेतृत्व बदलांतर्गत HDFC अर्गो जनरल इन्शुरन्सने पार्थनील घोष यांची आपले नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. घोष 16 एप्रिल 2026 पासून अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. घोष हे अनुज त्यागी यांची जागा घेतील. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. गॅरी कर्स्टन यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील कार्यरत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक RM नचम्मई बनल्या आहेत. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम CMD म्हणून प्रवीण M खनुजा यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीनगर सेंट्रल जेलच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या काश्मीरी महिला सबा शॉल बनल्या आहेत. BP सिंग यांची नौदल मुख्यालयात नौदल आयुध महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ओपन एआयने अरविंद केसी यांची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रश्न 5. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने उच्च कृषी क्षमता असलेल्या 500 गावांना नैसर्गिक शेती गावे म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, गुजरात. स्पष्टीकरण. गुजरात सरकारने अलीकडेच राज्यातील उच्च कृषी क्षमता असलेल्या 500 गावांना समर्पित नैसर्गिक शेती गावे म्हणून विकसित करण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश निवडक गावांना टप्प्याटप्प्याने रसायनमुक्त शेतीमध्ये रूपांतरित करणे हा आहे, ज्यासाठी सरकार शेतकऱ्यांना तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण प्रदान करेल. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. येथे लोकसभा 26, राज्यसभा 11 आणि विधानसभा 182 जागा आहेत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. गुजरात सरकारने ह स्टार्ट 5.0 नावाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला. गुजरात राज्याने 1000 कोटींच्या इनोव्हेशन फंडसह महत्त्वाकांक्षी STI धोरण 2026 ते 2031 चे अनावरण केले. देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरातच्या साणंद येथे तयार झाला आहे. गुजरातने ग्रामीण कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी स्पेसएक्सची उपकंपनी स्टारलिंक सोबत भागीदारी केली आहे. गुजरातने करुणा अभियाना अंतर्गत गेल्या 10 वर्षात 1.18 लाख पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत. 16.5% हिस्स्यासह गुजरात भारताचा नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवरहाऊस बनला आहे. प्रश्न 6. अलीकडेच पर्पल फेस्टचे विशेष आयोजन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभा, यश आणि आकांक्षांचा उत्सव साजरा करण्यासाठी मार्च 13 रोजी राष्ट्रपती भवनात पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर चाललेल्या या उत्सवात 8000 हून अधिक दिव्यांगांनी अमृत उद्यानला भेट दिली, जे आज खास त्यांच्यासाठी खुले करण्यात आले होते. प्रश्न 7. अलीकडेच केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी कोठे PMFME इनक्युबेशन सेंटरचा शुभारंभ केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आसाम. स्पष्टीकरण. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी 13 मार्च 2026 रोजी आसाममधील तेजपूर विद्यापीठात सोनितपूर जिल्हा येथे एका आधुनिक PMFME प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजना इनक्युबेशन सेंटरचे उद्घाटन केले आहे. हे केंद्र 2.35 कोटी खर्चून उभारले गेले असून ते स्थानिक उद्योजक आणि स्टार्टअप्सना प्रगत सुविधा उपलब्ध करून देईल. उद्देश: स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करणे, स्टार्टअप्सना तांत्रिक सहाय्य देणे हा आहे. आसाम राज्याची माहिती. राजधानी दिसपूर. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा. राज्यपाल लक्ष्मण आचार्य. येथे लोकसभा 14, राज्यसभा 7 आणि विधानसभा 126 जागा आहेत. आता पाहू आसामशी संबंधित इतर चालू घडामोडी. आसामने GI टॅग असलेल्या कर्बी आंगलॉग आल्याची पहिली खेप लंडनला निर्यात केली. डोल जात्रा सण आसाममध्ये साजरा करण्यात आला. गितवक नावाची नवीन भूगर्भीय माशाची प्रजाती आसाममध्ये सापडली आहे. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच दुर्मिळ स्मिव पक्षी दिसला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आसाममध्ये व्हायब्रंट विलेज प्रोग्राम 2 लॉन्च केला. गृहमंत्री अमित शाह यांनी कामरूप येथे आसाम पोलिसांच्या 10व्या बटालियन मुख्यालयाची पायाभरणी केली. आसाम सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये जहाज जमाती आणि आदिवासींना 3% आरक्षण देण्यास मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने आसाममधील भारताच्या पहिल्या पाण्याखालच्या रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली. प्रश्न 8. अलीकडेच भारताचे 94वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मयंक चक्रवर्ती. स्पष्टीकरण. मयंक चक्रवर्ती भारताचे 94वे आणि ईशान्य भागातील पहिले ग्रँडमास्टर बनले आहेत. भारतासाठी बुद्धिबळाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला आहे, कारण आसामला आपला पहिला ग्रँडमास्टर मिळाला आहे. इंटरनॅशनल मास्टर मयंक चक्रवर्ती यांनी स्वीडनमध्ये अंतिम निकष पूर्ण केला. मयंक सध्या भारतात 55व्या स्थानावर आहेत. प्रश्न 9. अलीकडेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, भारत.
स्पष्टीकरण. मार्च 2026 मध्ये नवी दिल्लीत आयोजित जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये भारताचे वर्चस्व राहिले असून भारत 208 पदकांसह अव्वल स्थानी राहिला आहे. यात 75 सुवर्ण, 69 रौप्य, 64 कांस्यही आहेत. इतर स्थाने रशियाने दुसरे आणि बोस्निया हर्झगोव्हिनाने तिसरे स्थान पटकावले. सुमित अंटिल भालाफेक, प्रवीण कुमार उंच उडी आणि प्रीती पाल 200 मीटर धावणे यांसारख्या खेळाडूंनी सुवर्ण पदके जिंकून भारताचे नेतृत्व केले. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील पहिली प्रोफेशनल फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीग भारतात आयोजित केली जाईल. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारा पहिला महिला क्रिकेट संघ भारत बनला आहे. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले आहे. विमेन्स आशिया कप रायझिंग स्टार्सचे विजेतेपद भारताने जिंकले. प्रश्न 10. अलीकडेच दृष्टिबाधितांना प्रवासात मदत करणाऱ्या ध्वनिस्पंदन नवकल्पनेसाठी कोणाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, कर्नाटक. स्पष्टीकरण. कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला दृष्टिबाधित प्रवाशांसाठी ध्वनिस्पंदन प्रणालीसाठी नवकल्पनेतील उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे. ध्वनिस्पंदन ही एक श्राव्य प्रणाली आहे जी दृष्टिबाधित प्रवाशांना बस क्रमांक आणि गंतव्यस्थान ओळखण्यास मदत करते. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल थावरचंद गेहलोत. येथे लोकसभा 28, राज्यसभा 12 आणि विधानसभा 224 जागा आहेत. आता पाहू कर्नाटकाशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. IBM ने भारतातील पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर बेंगळुरूमध्ये लॉन्च केले. कर्नाटकात जमीन मालकी प्रक्रिया डिजिटल आणि जलद करण्यासाठी ऑटोम्युटेशन सुरू झाले आहे. कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेलफेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले. मंगळुरू शहराला भारताचे सर्वात सुरक्षित शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. कर्नाटकने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल लॉन्च केले. प्रश्न 11. अलीकडेच सर्वात तरुण सेल्फ मेड म्हणजेच स्वनिर्मित अब्जाधीश कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सूर्या मिधा. स्पष्टीकरण. फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झालेले भारतीय वंशाचे 22 वर्षीय सूर्या मिधा सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश बनले आहेत. ते AI रिक्रुटिंग स्टार्टअप मकॉचे सहसंस्थापक आहेत. सूर्या मिधा यांची संपत्ती 22 अब्ज आहे. खाजगी गुंतवणूकदारांनी गेल्या वर्षी या कंपनीचे मूल्य $10 अब्ज इतके निश्चित केले होते. प्रश्न 12. अलीकडेच कोणी CE-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, इस्रो. स्पष्टीकरण. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील CE-20 क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी हॉट टेस्ट केली आहे. हे इंजिन LVM-3 च्या वरच्या टप्प्याला शक्ती देते. या चाचणीचे मुख्य तपशील. थ्रस्ट ढकलण्याची शक्ती. या चाचणीत 22 टन इतका प्रगत थ्रस्ट साध्य झाला. कालावधी. इंजिनची चाचणी 165 सेकंदांपर्यंत यशस्वीरित्या घेण्यात आली. महत्त्व. ही चाचणी भविष्यातील जड पेलोड मोहिमा आणि गगनयान मोहिमेसाठी उपयुक्त आहे. इस्रो संस्थेबद्दल माहिती. स्थापना 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय बेंगळुरू. अध्यक्ष व्ही नारायणन हे 11वे अध्यक्ष आहेत. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिक्कीम. आता पाहू सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. भारतात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामृत्यूला मंजुरी देण्यात आली. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. वाराणसीमध्ये 1 तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान मिळवले आहे.
16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश ठरला आहे. जम्मू काश्मीरने 67 वर्षांत पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेत कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. इराणने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला आहे. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षिततेसाठी केरळमध्ये निर्भया निशा उपक्रम सुरू केला जाईल. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. भारत आणि जपानमधील संयुक्त सैन्य सराव धर्म गार्डियन उत्तराखंडमध्ये पार पडला. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. मोजतबा खामेनेई इराणचे सर्वोच्च नेते बनले आहेत. आरव डेंगला भारताचा 93वा ग्रँडमास्टर बनला आहे. हट्टी रिसाला महोत्सव महाराष्ट्रात साजरा करण्यात आला. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद लिन चुनई यांनी जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.